नमस्कार, मी पुष्कर श्रोत्री अत्यंत मनापासून तुमचं स्वागत करतो तुमच्या आवडत्या कार्यक्रमामध्ये, ज्याचं नाव आहे कॉमेडीची जत्रा. लाईफच्या प्रॉब्लेमवर फॅन्टॅस्टिक मात्रा. लोक आपल्याला लहानपणापासून धावावं हे लागतंच. म्हणजे आपण जसे चालायला लागतो लगेच आपण धावायला लागतो. आपल्या मागे आई वडील धावायला लागतात. आपण तरुण वयात आल्यानंतर प्रेमासाठी धावत असतो. लग्न झाल्यानंतर बायकोच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी, प्रापंचिक समस्या सोडवण्यासाठी धावत असतो. खरं म्हणजे धावणं हे आपल्या नशिबात असतं. पण खरं सांगू का, ह्या धावण्याला जर एका योग्य उचित अशा उद्दिष्टाची किंवा ध्येयाची जर साथ मिळाली ना, तर त्याचं रनिंग रेसमध्ये रूपांतर होतं. म्हणजे अगदी छोट्याशा गावातून आलेला मिल्खा सिंग असो, PT उषा असो किंवा आत्ताची साताऱ्याची ललिता बाबर असो. बरं, या सगळ्यांना जर गुरु, मार्गदर्शक, योग्य कोच मिळाला तर त्यांना या स्पर्धेमध्ये चांगलं यश मिळू शकतं. आता हे सगळं मी अशासाठी सांगतोय कारण कालच आमच्या सोसायटीमध्ये एक कोच आला होता. खरं म्हणजे तो कोच म्हणजे हिंदीतला नामचीन कलाकार मनोज वाजपेयी आहे. अहो, तो आमच्या सोसायटीत आला, आमच्या अरुण कदम बरोबर नाचला. पिंजर का प्रेमी ये राजनीति में दुर्योधन लगता पण हे सगळं का घडलं ह्याच्यासाठी तुम्हाला कालची गोष्ट बघावी लागेल. चलो, फ्लॅशबॅक. 3, 2, 1 स्टार्ट. सांगायची गोष्ट नाहीये, पण मी सगळ्यांना पुन्हा एकदा विचारतोय, सगळे तयार आहेत ना? तयार म्हणजे अरे मी 2 टाइम आंघोळ केले, पावडर बिवडर लावून आले, ज्याला मी एकदम तयार आहे. ओ कदम, अहो तयार आहेत का? म्हणजे क्रिकेट खेळायला तयार आहेत का विचारतायत. आणि पावडर लावली, अंघोळ केली, मच्छीचा वास जात नाही त्याचा बघा. म्हणून तो वासाने 2दा आंघोळ केले. पण तुम्हाला सांगतो, अरे क्रिकेट बोललं ना कधी झालं माझा जीव का परार. अरे सरबत मी क्रिकेट ऐकून नाही, पण एक लक्षात घ्या, आपल्याला ही आंतर सोसायटी क्रिकेट टुर्नामेंट या वर्षी जिंकायची. गेल्या वर्षी आपण जाम हगलो होतो. गेल्या वर्षी आपण जाम हरलो होतो. अरे मागच्या वर्षी मी नव्हतो ना, मी धुळ्याला गेलो होतो आणि तुम्ही परस्पर मॅच ठेवली. आता टीमच्या मेन आणि बारे प्लेयर नसताना तुम्ही मॅच ठेवली तर तुम्ही हारणारच ना. ए खानदेशा, हा बघितलंय तुला स्वतःला एवढा भारी समजतोस काय? काय आहे, अरे मी सुद्धा भारी क्रिकेट खेळलोय का नाही? काय काय? हा मग, अरे आमच्याकडे मालवणी मोगली क्रिकेट क्लब आहे ना, त्याच्यात माझं सिलेक्शन झालं होता. काय सांगतो? एक पण 4 जाऊन द्यायचो नाही. अरे कोंबड्या पकडण्यात मी लई तरबेज होतो. काय बोलताय मोरे? हे तर काहीच नाही. अरे मी क्रिकेटच्या मॅच मध्ये सुद्धा रिप्लेसमेंट केली. आता बोला. अरे असा धुतलाय ना तुला. मला नाही, मी त्यांच्या बॉलरला असा धुतलाय ना. अरे तुम्हाला काय सांगू, तब्बल 3 रन केलेत. बोला. त्याच्या सोडा हो, माझ्या आहे का ती बॅट द्या बरं इकडे. मी तालमीसाठी जायचो ना, काम करायचो तिथे. तर तिथे मी मोगदाल फिरवायची अशी प्रॅक्टिस केली. तर क्रिकेटच्या ग्राउंडवर बॅटिंग करायला जाताना मी तसाच, पण मी लगेच आऊट झालो. मला अंदाजच आला नाही ना. मी बॅट अशी वरून फिरवली आणि त्या बॉलरने आज जरासा खालून बॉल टाकून माझ्या दांडका उडवून टाकला. हो, सगळे प्लेयर एवढे चिडले ना, ते म्हटले मला, अरे तुम्ही बाय ना बाटोड आमले वाटणं तू 6 मारशी, पण तू तर अंडर आउट जाय. रे एक मिनिट, तुमचं सगळ्यांचं झालं असेल तर मी माझं कशाला माझ्यात मी फोनच लावतो. नाही, मी फोन लावतो. एक मिनिट.
हायला 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 हे काय आहे कॉलर ट्यून आहे हायला हा सच्चा सच्चा तेंडल्या बापरे सचिन तेंडुलकर मला बोलू द्या ना, मला बोलू द्या ना, मी भलता मोठा गाणे. एक मिनिट गडबड करू नका रे काय अच्छा अच्छा ओ अच्छा तू ऍडचं शूट करतोयस का बर ठीक आहे नाही सहज केलं होतं सहज बोलायचं होतं यार. अरे म्हणजे माझ्या जवळचा मित्र आहे तो मला नेहमी म्हणतो पुष्क्या तो मला पुष्क्या म्हणतो मी त्याला सच्चा म्हणतो बापरे. तो मला म्हणतो श्रोत्र्या तो मला श्रोत्र्या म्हणतो मी त्याला तेंडल्या म्हणतो मोठं रिलेशन अरे आहे म्हणजे जवळची मैत्री आहे तो मला नेहमी म्हणतोय बघ पुष्क्या तू आज ऍक्टर आहेस म्हणून जर तू क्रिकेटर झाला असतास ना तर जगाला सचिन तेंडुलकर दिसला नसता नेहमी म्हणतो नेहमी चोत्र्या नाही ही फेकम फेक पुरी झाली आता जिभेला जरा आराम द्या अरे खरं नाही काय आहे, क्रिकेटच्या मॅचेस मीही भरपूर खेळलोय आणि कॉलेजला असं जिंकून दिलंय रे आणि आजही मी जिंकून देऊ शकतो हा गरज आहे तुमची गरज आहे. पण काय आहे क्रिकेटचं फॉर्मॅट बदललंय नियम बदलले तर त्याकरता एक कोच ठेवणं आवश्यक आहे नाही सांगायची गोष्ट नाहीये पण मी तुम्हाला सांगतो मी एक कोच बोलवलाय अतिशय उत्तम कोच आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तो टीम कडून अत्यंत उच्च दर्जाची तयारी करून घेतो वा 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 व असा तो उत्तम कोच आता येतच असेल तो बघा हा कोच नाही हो हा टिपो आहे एक मिनिट मी कोच नाहीये कोच येत आहेत काय चाललंय नॉनसेन्स काय चाललंय अरे इथे क्रिकेट खेळण्याची कोणाला अक्कल नाहीये सगळी फालतूगिरी चालली काय झालं सर काय झालं चिडायला चिडलो मी नाही का हे सगळे प्लेयर्स बघितले ना यांना खेळता येत ना यांची लायकी नाहीये असं पटकन तोंडात सगळं कोचा उभे बाहेर आलं असं झालं ते सर नमस्कार या मी या सोसायटीचा सेक्रेटरी तुम्ही अरे सर काय म्हणतो कसं आहेत थँक्यू सर तुमचं खूप नाव ऐकलं होतं मी पण माझं एकच नाव आहे तेच नाव खूप जणांकडनं ऐकलं होतं म्हणून मी ठरवलं की तुम्हीच कोच म्हणून यायचं थँक्यू सो मच बरं मला एक सांगा तुम्ही पण खेळणार अच्छा बरं नाही खेळत ओके नो प्रॉब्लेम नाही हो हे सोसायटीचे सेक्रेटरी आहेत तुम्ही सेक्रेटरी आहात मग, आणि मी कॅप्टन पण आहे त्यामुळे मी खेळणारच चल तिकडे उभा राहा. तिकडे जाऊन उभा राहा, चल तुम्ही सांगायचं नाही मला मी कॅप्टन होणार की नाही ते कळलं ना तुम्ही सेक्रेटरी आहात तोपर्यंत आदर आहे अदरवाईज तुम्ही एक फालतू प्लेअर कळलं ना मला सांगायचं नाही चला रांगेत उभे रांगेत उभे राहा हे रांगेच्या बाहेर आलास ना रांगेत उभा राहा काय सांगितलं मी रांगेत आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची परंपरा प्रतिष्ठा आणि अनुशासन ये इस गुरुकुल के 3 स्तंभ है सर हा मोहब्बतेमधला डायलॉग आहे तुम्हाला काही वेगळं बोलायचंय का मला मध्ये मध्ये कट करायचं नाही माझ्या विरुद्ध कुठलाही कट करायचं नाही आता कटकट नको उभा सर मी आहे ना मी बोलेन सर येस हा कोण आहे मी कोच आहे हा संकोच आहे हा सह कोच आहे आणि तुम्ही सगळे फालतू प्लेअर ओके तुम्हाला क्रिकेट खेळता येत नाही तरी तोंड वर करून आलात क्रिकेट खेळायला नाही तुम्हाला येतं का खेळता असं कसं सर संसार करता नाही आला तरी आपण लग्न करतोच का नाही तसंच क्रिकेटचं असतं का नाही काय समजली काय तुझ्या हातात ते इष्टम आहे स्टंप आहे ना हा. तो व्यवस्थित कुठेतरी ठेव माझ्या समोर दाखवू नको मला त्याचा वापर करायला लावू नको सॉरी सर जास्त उद्धटपणा करायचा नाही मी कोच आहे ना मी ठरवेन हा? आणि हे काय करतोयस तू तुला सांगतोय इकडे 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 येस सर झालं खेळून झालं बोल जेव्हा सांगेन त्या असं करायचं ठीक आहे आपल्याला जमा करतो जमा कर ठेवून देवय बरं तुला क्रिकेट खेळता येतं
नाही हसू नको. खेळता येते की नाही तेवढंच सांग. येतं खेळता. येतं. हा. बर स्ट्रेट ड्राईव्ह मारून दाखव. बॅट दे. बॅट ठेव. बॅट कशाला पाहिजे? क्रिकेट विषयी बोलतो ना आपण. स्ट्रेट ड्राईव्ह विषयी बोलतो ना. बॅट कशाला पाहिजे? मायमिंग कर मायमिंग. शॅडो प्ले. चल मार स्ट्रेट ड्राईव्ह. बॉल टाका ना. बॅट आहे हातात. नाही. बॉल कशाला पाहिजे? कशाला पाहिजे बॉल? पोझिशन दाखव पोझिशन. ओके. हा रेडी काय कोण? रेडी. रेडी? हे काय असं असं बॅट खाली नको रे बाबा. नाही. ड्राईव्ह मारायचं ना. हा मग काय ड्राईव्ह. नाही नाही रे ह्याचं काय करू ह्याचं रे? नाही नाही नाही. हे बघ कसं आहे ड्राईव्ह मारायचं ना तुला. Drive. हा हात आहे ना 45 डिग्री मध्ये ठेवायचा. 45. 50 झाला. 45 ठेव. 45 असं असं. ए, चुप, चुप. आवाज करू नको. कॉन्सन्ट्रेट कर. हं? काय कसं वाटतं? बरं वाटतं? आता जरा बरं वाटतं? हं? थोडं गरम पाण्याने शेकायचं आणि उद्या गोळ्या घेऊन जायच्या. डॉक्टर की कोच आहे. मी कोचच आहे. मग ते मला शिकवू नको हं? मी सांगेन तेवढंच करायचं. हं? आणि असा 45 डिग्री मध्ये पाहिजे. कळलं ना? कर कर असा. कर 45. सर काय त्याला बॅट द्या ना हे तू तिकडे वाढतात. तुला सांगितलं ना मी बोलतोय मध्ये मध्ये बोलायचं नाही म्हणून. Secretary. तुम्ही सेक्रेटरी आहात तेवढा आदर आहे. हां. अदरवाईज तुम्ही फालतू प्लेअर आहात. हां? कळलं ना? आणि गजलेला छोटा वर्ल्ड कप. तुला स्ट्रेट ड्राईव्ह खेळता येतो? आला काय बोलता? अरे क्रिकेट म्हणजे जीव की परान माझा. हे बघ येतो की नाही तेवढं अरे झोपा बघ. असं मारायचं. कसा अरे असं मारायचं. असा असं मारायचं. असं, कसं? असं मारायचं. असं मारायचं. असा असं, असा असं. हा म्हणजे कुणाच ठाऊक कसा काळा पडलास असा 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 मारायचा. असा असा कसा वेगळा रे तू? हा कसा मारायचा परत दाखव. ये असं असं. ये असा. ते मासे पकडतोय. स्ट्रेट ड्राईव्ह मारायचा आहे. असा आहे ना हात असा नाकासमोर आला पाहिजे. कुणाच्या? अरे बावटा तुझ्या नाकासमोर अशी बॅट धरली पाहिजे. सर मी बोलू? बोला बोला. ए तू सह कोच आहेस ना तोपर्यंत तुझा आदर आहे हा. अदरवाईज तू एक अत्यंत फालतू माणूस आहेस. हो नाही 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 सर. एकाने मारायचं नाही मग सगळ्यांनी मिळून मारायला. ये. हा याच लायकीच. मी कोच आहे ना. हा मध्ये मध्ये कोचाकोची करू नका. मी बोलले क्रिकेट विषय चाललाय ना. तू सुरुवात केली तुला मारायला. वा व्हेरी गुड. तुला स्ट्रेट ड्राईव्ह मारता येतो? सर तुम्ही माझा स्ट्रेट ड्राईव्ह बघितलेला नाहीये? नाही रे कुठे असतो? सर टीव्ही वरती तुम्ही जेव्हा सचिन तेंडुलकरचा स्ट्रेट ड्राईव्ह बघता ना तो सेम माझा आहे. अच्छा असा समोरच्या स्टंपला वारा घालून जातो. क्या बात. तू एक काम कर तू ग्राउंडच्या बाहेरच बस आणि प्लेअर जमून आले ना की त्यांना वारा खा. काय बोलताय सर? बॅट तर द्या ना हातात त्याला. म्हणजे दाखवा ना तो कसं मारतो ते. मग दाखवतो. मारा त्याला मारा. काय 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 सेक्रेटरी आहे. सेक्रेटरी मला आदर हा, हा. आहे. अदरवाईज तुम्ही फालतू प्लेअर आहात. हे ठरलेलं आहे की नाही? हो. वाका 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 कशाला? प्रॅक्टिसचा भाग आहे तो वाका. हा, हा. बॅट कुठे आहे? कशाला काय करताय? नाही नाही काय त्याचा वापर नाही हा, करणार. हा. वाका ना वाका एवढं लेस सुटले ना. हे बघा एवढं वाका. हा? हे वाकलं. ओके करेक्ट आहे. हो, हो, हो. चल आता ही बॅट पडली तर तुम्हाला केवढ्याला पडेल ते तुम्ही लक्षात ठेवा. ओके चल आता नेक्स्ट सेशन. विनोद मेहरा टाईम कशी मारतात माहितीये? बॉल जिथं येईल तिथं मारतात. नो टाईम मैदानावर मारतात. बॉलची वाट बघायची नाही. बॉल हवेत असला आपण हवेत टाईम मारायची. आणि एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेव कायम स्वरूपी बॉल आपल्याकडे कधीच येत नाही. आपल्याला बॉलकडे जावं लागतं. आपण सर एकदम युनिव्हर्सल ट्रूथ. हवेत कसं जायचं पण एकदम असं कसं करता येईल? बॉल जातो ना हवेत आपण जायचं. आपल्याला काय हवं आहे? बॉल. हा सर अरे ह्याला तुम्ही हवेत पाठवताय पण हे आम्हाला हवेत. अरे डाईव्ह मारायची म्हणजे मारायची. हा. सर बोलले ना डाईव्ह मारायची म्हणजे मारायची. नाहीतर सर काय मारतील ना ते सांगता येत नाही. म्हणजे बॅट बॉल स्टम्पनी काय कशाने पण मारतात. Ah. नाही नाही पण सर मी काय म्हणतोय
आम्ही एवढे पण बरबाद प्लेअर नाही म्हणजे काय? हे बघा सर आम्हाला पण थोडंफार बेसिक क्रिकेट खेळतात मला बेसिकच येतं तुम्हाला आणि बेसिक येतं म्हणून तुम्ही जिंकाल असा आत्मविश्वास ठेवू नका तुम्ही मुळात हारणारच आहात तुमच्याकडे ज्या क्वालिटीज आहेत फालतू प्लेअरच्या क्वालिटीज त्या हारण्यासाठीच आहेत मुळात जिंकणं सोपं नसतं खरं तर जिंकणं शक्यच नसतं गेली 20 वर्ष मी खेळतो मी अजिबात जिंकलो नाही पण मी फालतू प्लेअर नाहीये माझ्याकडे चांगल्या प्लेअरच्या क्वालिटीज आहेत पण तुम्ही ठसठसून भरलेले फालतू प्लेअर आहात तेव्हा एक लक्षात ठेवा तुम्ही जिंकाल अशी आशा बाळगू नका तुमच्या जिंकण्याच्या शक्यता इतक्या कमी आहेत की जवळजवळ नाहीच आहेत पण टेन्शन घेऊ नका मी सांगतो तसं केलं तशी मेहनत केली तशी प्रॅक्टिस केली तर तुम्ही कमी रनने हराल पण हरणार निश्चित कारण हरणं तुमच्या रक्तात आहे कळलं चला आता हरायला जाऊया पळायला प्रॅक्टिस चल मी काय सांगितलं तुला कसं आहे बाई असं माणूस जामच कॉन्फिडन्स घालवतो रे आपलं मला असं वाटतं ना कोच आहेत ना मुद्दामून असं बोलतायत त्यांची शिकवण्याची पद्धत जरा वेगळी आहे असं बोलल्यामुळे ना आपण सगळं ना पेटून उठू काही समजलं हा मग पण मोऱ्यांनो या वयात नुसतं बोलून पेटता येत नाही पहिला नुसतं आवा बोललं तरी होली पेटता पण माझं काय तुमच्यासारखं नाही काय समजलं वसाड्यानं काय माझा कॉन्फिडन्स जाण्याचा प्रॉब्लेमच नाही आहे कारण ऑलरेडी माझ्या बायकोन तो काढून घेतलेला आहे काय चाललंय प्रॅक्टिस करायची व्यवस्थित हो म्हणजे फालतू प्लेयर्स प्रॅक्टिस सुरू करा मुळात तुम्ही फालतू प्लेअर लक्षात ठेवा प्रॅक्टिस सुरू कम ऑन रेडी सत्तर मिनट थे तुम्हारे पास प्रैक्टिस करने के लिए लेकिन तुम फालतू प्लेयर हार कर आ गए हा शोले बद्दल डायलॉग आहे ना मी बोलत असताना मध्ये मध्ये बोलायचं नाही लक्षात ठेवायचं अरे किती वेळा तुम्हाला सांगितलं नीट खेळा पण तुम्ही तुमच्या कुवतीनुसार खेळलात आणि हरलात माझी इज्जत गेली ना पूर्णपणे मी म्हटलं होतं अक्कल नाही आहे सरांना मी म्हटलं होतं अक्कल नाही आहे सर यांना असं मला म्हणायचं होतं ये सर मला उचलशील अरे सरांची होती नव्हती सगळी इज्जत घालवली अरे सर म्हटले हारायचं आणि तुम्ही खरंच हारून आलात अरे लाज वाटली पाहिजे तुम्हाला लाज एक मिनिट बॅट बघत का असा उडवीन ना बॅटने लाज वाटली पाहिजे अरे ह्या तुझ्या सरांमुळे आम्ही हरलोय असा कुठं कोच असतो बघा ना काय मला शिकवतो केवढा कॉन्फिडन्स घालवले ह्या माणसानं माहिती आहे हो मैदानात सगळं ना मधोमधच खचून गेला उगाच गैरसमज करून घेऊ नका ही माझी शिकवण्याची वेगळी पद्धत आहे फक्त काय करताय कोणाला मारताय उगाच त्याला मारू नका जाऊ दे रेड्याला मारतो मी कदम कसाही असला तरी तो आपला कोच आहे असं करू नका. या इकडे ज्याला यो कोच आहे का कावल्याची चोच आहे असू दे अरे ह्या माणसाने आपल्या टीमला फालतू बोलून सगळे आपली फालतूगिरी केली ना आपलं मनोबल घालून टाकवलं शांत फॅन्ड्री शांत नाही तर आपण
आपण जिंकलो असतो का नाही? कदम कदम शांत व्हा. या त्यांना- तुम्ही जागेवर या जागेवर या, या. त्यांना मारू. मला मारू नका. त्यांना पण एन्जॉय करू दे. मला कळत नाही हा स्किट मध्ये का असतो, काय करतो हा दादा. ह्याला का घेतात? दादा मला प्लीज मारू नका. मला म्हाडाचं घर लागलंय, त्याचे हप्ते फेडायचे. प्लीज मला मारू नका दादा, प्लीज. जाऊ दे जाऊ दे जाऊ दे जाऊ दे जाऊ दे जाऊ दे जाऊ दे. जा दे. कदम या इकडे. या, जाऊ. रडू नका रडू जा. बाहेर गावावरून आलेला कलाकार आहे, त्याला मुंबईत घर मिळते मिळू दे राहू दे. आणि तो लहान आहे तसा, त्याचे चाळे नाहीत पण तो लहान आहे. आणि कसं असतं ना सर, अहो आम्ही खेळत होतो चांगले, म्हणजे बॉल असा बॅटवर येत होता तेवढ्यात तुम्ही ओरडलात 45 डिग्री. हात असा झाला आणि त्रिफळा चूर्ण झालो, तरी तुम्ही तिकडनं ओरडलात करेक्ट आहे 45 डिग्री. अरे हो तुम्ही बाय ना बाटोड. माझ्या हातात त्यांना सरळ सरळ कॅच येत होती, मग मी पकडत बी होतो. तुम्ही बाहेरून ओरडले ओ राजपोट डाय मार डाय मार. मी म्हटलं सर आता त्या कॅच, तुम्ही म्हटलं बेवकूफ डाय मार. मी डाय मारली आणि माझ्या पाठीवर बॉल पडला तो. मला तर असा राग येतोय ना या माणसाचा आणि त्या पिटुकल्या उंदराचा. असू दे असू दे. अरे त्या बॅट्समनला मस्तपैकी आउट करण्याचा बॉल टाकायचा विचार करत होतो, तर हा माणूस मला मागून ओरडला. काय ए फालतू बॉलर, त्या बॅट्समनच्या डोक्यात काय चाललं याचा विचार कर. अरे त्या बॅट्समनला कसा बॉल टाकायचा ह्याचा विचार करायचाच विसरून गेलो. अरे काय धुतलाय मला त्यांनी. 6 बॉल 6 सिक्स. नाही खरंय हे सगळं खरंय. खरं सांगायचं ना सर, तर आम्ही किती ठरवलं होतं की यावर्षी जिंकायचं, पण तुमच्यामुळे हे सगळं पाण्यात गेलंय. एक मिनिट, माझ्याकडे ह्याला शिक्षा देण्यासाठी आहे. काय सांग. माझी बायको आहे ना, बायको ह्याच्या अंगावर सोडतो. नाही काही नाही, बोलून बोलून जरा भाईरा करील ना तेव्हा तुला कळेल. कोचपणा इसरून जाशील. हा वासाडा कोच सारखा मला म्हणायचा रन काढ. बॉल विकेट किपरच्या हातात का आयशीचा हो रन काढू. रन आउट झालो माहिती आहे त्या मुलं. नाही पण माझ्या लक्षात आलं आपला प्रॉब्लेम काय माहितीये का. आपला प्रॉब्लेम आहे सेक्रेटरी. मी काय आपला प्रॉब्लेम काय माहितीये का सेक्रेटरी. तुम्ही विचार न करता आणलेला कोच हा आपला प्रॉब्लेम आहे. म्हणजे कोचिंग कसं नसावं हे ह्याच्याकडे बघून कळतं. पण मी तुम्हाला सांगू का, आज संध्याकाळी मी एका अशा माणसाला बोलवणार आहे ज्याच्याकडे बघून आपल्याला कळेल की कोचिंग कसं असावं. हा खास पाहुणा, माझा जवळचा मित्र आहे तो. कोण? अहो नुकतंच बुधिया नावाच्या चित्रपटामध्ये त्याने कोचची भूमिका केलेली आहे. हिंदीतला बॉलिवूडचा मोठा कलाकार आहे. कोण? मनोज वाजपेयी येणार आहेत. अच्छा अच्छा. श्रोत्री तुम्ही कोणालाही ओळखत नाही, उगाच फेकम एक मिनिट, माझ्यावर जर तुमचा बिलकुल विश्वास बसत नसेल ना, तर आज बघा. आज बघा तुम्ही बघा येतो की नाही बघा. सर आमच्या शांतिकुंज कोऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत. आमच्या सोसायटीची एक प्रथा अशी आहे की आलेल्या पाहुण्याचं छान स्वागत गीत गाऊन असं स्वागत केलं जातं. तर सगळ्यात फिल्म में जचता है ये मुन्ना, मुझे फिल्म में जचता है. फिल्म में जचता है ये मुन्ना, मुझे फिल्म में जचता है. जब भी निभाता है कोई किरदार ये, जब भी निभाता है कोई किरदार ये पर्दे पे छा
चार है, अरे स्टार तो हजार है, एक्टर दो चार है, पर बाप सबका लगता फिल्मों में जचता है, ये मुन्ना मेरा फिल्मों में जचता है, फिल्मों में जचता है, ये मुन्ना मेरा फिल्मों में जचता है, अरे फिल्मों में जचता है, ये मुन्ना मेरा फिल्मों में जचता है। बॉलीवुड का किंग तुम्ही आहे मात्र राजा खान मागून सर या बसा बसा बसा. आता ह्यांची मी तुम्हाला काय ओळख करून देणार म्हणजे आपण जे यांचे सगळे सिनेमे पाहिलेले आहेत म्हणजे सत्या म्हणू नका, कॉन म्हणू नका, अक्स म्हणू नका, शूल. हा स्पेशल 26 आरक्षण हा हा जुबेदा अलीगड अलीगड गँग्स ऑफ वासेपूर. स्वाभिमान सिरियल पासून मी फॅन आहे ते पण आज ते इकडे खास करण्यासाठी आलेले आहेत बरं का. बुधिया सिंग बॉर्न टू रन या त्यांच्या आगामी चित्रपटाचं प्रमोशन करायला आलेत आणि महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी एका धावपटूच्या कोचचं काम केलेलं आहे. सर आमच्या इकडे प्रॉब्लेम हाच आहे म्हणजे ना कोचिंग प्रॉपर आपल्याला मिळतच नाही ना. म्हणजे आज आम्ही एका कोचला बोलवलं होतं त्याने आम्हाला एवढं डिमोटिवेट केलं, आम्हाला काही करूनच दिलं ना, आम्ही हरलो. मला सांगा सर कोचिंग कसं असतं, कसं असावं? कोच जो होता है ना दोस्त होता है. हाँ थोड़ा ज़्यादा इंटेलिजेंट दोस्त होता है. हाँ जो सिर्फ बातें करता है वो कोचिंग नहीं करता है. जो साथ साथ में रहता है वो ज़्यादा अच्छा कोचिंग करता है. हाँ तो मेरा टीचर जैसे थे बैरी जॉन, उन्होंने कभी पता ही नहीं चलने दिया कि वो ट्रेनिंग कर रहे हैं और हम लोगों की ट्रेनिंग होती जाती थी. तो कोच ऐसा होना चाहिए. कोच टीचर नहीं होना चाहिए, कोच दोस्त होना चाहिए, कोच गाइड होना चाहिए. वाह 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 वाह. मी आता जाताना गाईड घेऊन येतो. हे गाईड नाही, ते गाईड नाही, गाईड म्हणजे मार्गदर्शक. तर या छोट्याशा विश्रांतीनंतर तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही पाहता तुमचा आवडता कार्यक्रम ज्याचं नाव आहे कॉमेडीची जत्रा, लाईफच्या प्रॉब्लेमवर फॅन्टास्टिक हो मनोज सर, मला एक प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही सगळे रोल शेम टू शेम का करता हो? असं बोलतात का? अरे अत्यंत वर्सटाईल ऍक्टर म्हणून ते फेमस आहेत, वैविध्यपूर्ण भूमिका केल्या त्यांनी. काही काय बोलता तुम्ही? नाही नाही ते बरोबर आहे, पण नेहमी ते कोचिंग करतात, ट्रेनिंग देतात ना. कुठे? सत्यामध्ये तुम्ही बायगिरीचे ट्रेनिंग दिलं आहे की नाही? शूल मध्ये चांगला पोलीस अधिकारी कसा असावा याचे ट्रेनिंग दिलं. बरोबर. गँग्स ऑफ वासेपूर मध्ये बदला घ्यायचे ट्रेनिंग दिलं आणि आरक्षण मध्ये तुमचा कोचिंग क्लासच होता, तुम्ही ट्रेनिंग देतच होता. अरे आता बुधिया मध्ये काय कोचिंग देऊन राहिले बुवा तुम्ही? बुधिया में एक छोटा बच्चा होता है 5 साल का. तो ये कोच का आदत क्या होता है कि अपने पैसे से अपने सेंटर पे गरीब बच्चों को ला के रखता है और उनकी ट्रेनिंग करता है और बाद में CRPF में, पुलिस में उनकी नौकरी लगाता है. तो वो 5 साल का बच्चा उसको मिलता है जिसको बैंगल सेलर, वो चूड़ी जो बेचने वाले होते हैं, उसकी माँ ने गरीबी के कारण अपने बच्चे को बेच दिया था. वहाँ से उसके पास से निकाला, वो बहुत उसको मारता पीटता था, तो उसके पास से निकाला और उसको पता चला कि ये बच्चा 5 साल का है लेकिन ये 50 किलोमीटर 5-5 घंटे दौड़ता है लेकिन इसका पल्स रेट, हार्ट रेट एकदम नॉर्मल रहता है. तो उसने उसको ट्रेनिंग देना शुरू किया. उसने कहा कि ये बच्चा 2020 में ओलंपिक में दौड़ेगा और उसका ट्रेनिंग उस समय से शुरू किया. और उसको दौड़ाया इसलिए क्योंकि मीडिया का नज़र उस पर पड़े, सब लोगों का नज़र पड़े, उसको सुविधा मिले. लेकिन हमारा समाज में लोग जेलसी बहुत ज़्यादा होता है. तो अफसर लोग, बाकी लोग समाज के, सबको लगा कि ये सारा क्रेडिट ये लेके जा रहा है और उससे बच्चे को ले लिया और उसको स्पोर्ट्स हॉस्टल में डाल दिया. आज बच्चा 14 साल का है, उसके पास कोई ट्रेनर नहीं है, कोई सुख सुविधा नहीं है और जो कोच है उसको बाद में गोली मार दिया गया था. तो ये उड़ीसा की सच्ची कहानी है जो 8 साल पहले घटी थी, 9 साल पहले. और वो बिरंची दास जो कोच है उसने अपना जी जान लगा दिया था. उसके ऊपर में आरोप लगाया गया कि ये चाइल्ड को एक्सप्लॉइट कर रहा है, चाइल्ड लेबर करा रहा है और ये पैसा खा रहा है, जबकि एक पैसा किसी ने कुछ भी नहीं दिया था. तो इस तरह के कोच का कहानी है ये,
जो कि ये जितना टीचर है, जितना पेरेंट है, जितना बच्चा सब है, उसके लिए बहुत ही इंस्पिरेशनल स्टोरी है। उसको लेकर के हम लोग आ रहे हैं अब की बार। क्या बात आहे, वाह. आणि अशा सत्य घटनांवरती पण सिनेमे होतात, पण ही सत्य घटना फारच वेगळी आहे, हृदयद्रावक आहे आणि अशा सिनेमांची खरं तर गरज आहे, नाही का? तर मला एक जरा प्रश्न विचारता तुम्हाला सर, हां. ते बुधियामध्ये तुम्ही जुडोचं प्रशिक्षण घेतलेलं आहे काय समजलं? आता मला त्याची फार गरज आहे का? बायकोपासून संरक्षण मिळवण्यासाठी. तर तुम्ही मला शिकवाल काय जरा? मोरे तुम्हाला जुडोची गरज आहे, तशी बुद्धिबळाची पण गरज आहे. काय सांगतेस? बघा, तुम्हाला माहितीये का काय? वहिनींचं त्यांच्या बायकोवर किती प्रेम आहे. कशामध्ये? सत्या पिक्चर बघितलं ना तुम्ही? सत्या? किती प्रेम करतात त्यांच्या बायकोवर. हो की नाही sir? हो की नाही? अरे हो काय सत्याचं काय होऊन बसलेस? वासेपूर मध्ये ह्यांनी 2 बायका केली नाही. मी अजून एक आणू सवय करून करून राहिले पाहुण्यांसमोर. लाज आणता हो, लाज आणता तुम्ही काय? नाही, पण ह्याच्या प्रश्नाचं उत्तर द्या ना सर. जुडो कराटेचं तुम्ही ट्रेनिंग घेतलं होतं आधीपासून का या सिनेमासाठी घेतलं? सिनेमा के लिए किया था, क्योंकि इसमें जूडो ट्रेनर होता है वो, और उसने जूडो में बहुत नाम कमाया होता है, लेकिन अभी उसका उम्र हो गया है तो अभी कोचिंग करता है। तो जूडो ट्रेनर रहा हुआ है, उसके जैसा लगना है। जूडो ट्रेन कुछ शॉट्स भी लेने थे डायरेक्टर को, तो डायरेक्टर ने कहा कि आपको जूडो ट्रेनिंग करनी है। लेकिन रोज़ 2 हफ्ते 3 हफ्ते तक मैं जाता था जूडो ट्रेनिंग के लिए, और ट्रेनर से सिर्फ इतना बोलता था कि भाई साहब ये मेरी आखिरी फिल्म नहीं है। इसके बाद के भी साइनिंग अमाउंट लिए हुए हैं। शूल पासून बुधियापर्यंत अनेक मराठी नटांबरोबर, अभिनेत्रींबरोबर, अभिनेत्यांबरोबर काम केलेलं आहे। तुमचा अनुभव कसा आहे? सारे एक्टर्स और एक्ट्रेसेस जो है ना, आप लोगों की तरह से बड़े प्रोफेशनल होते हैं। थँक्यू सर। तो सबके सब अच्छा रोल मिलता है तो एक एक्टर कहीं भी जा सकता है, कुछ भी कर सकता है। मैंने सब हिंदी एक्टर्स, मराठी एक्टर्स, बहुतों के साथ काम किया मैंने, और सबके साथ सीखने का बहुत मौका मिलता है मुझे। और कुछ एक जैसे सयाजी शिंदे हैं, सयाजी शिंदे को मैंने शूल के लिए मैंने खोजा था। अच्छा। हाँ, मैंने सयाजी शिंदे को, राम गोपाल वर्मा को एक ऐसा एक्टर, एक इतने बड़े रोल के लिए एक एक्टर चाहिए था उनको, और जो उस तरह से लगे। और सयाजी शिंदे का एक नाटक का वो एक ऐड आया था, वो ऐड बहुत ही छोटा था उसका चेहरा, लेकिन चेहरा मुझे लगा कि ये बहुत ही बढ़िया है। और सयाजी शिंदे को मैं खोजता रहा कि यार ये किधर मिलेगा, और सारे पृथ्वी थिएटर गया, किसी ने नहीं बताया मुझे, इधर उधर सब जगह से कोशिश किया। मकरंद देशपांडे को बोला मैं कि भाई इसका चाहिए, तो उसने मुझे नंबर कहीं से निकाल के दिया। मैंने सयाजी शिंदे को 18 साल पहले उसको फ़ोन किया, तो उसकी वाइफ ने उठाया। मैंने कहा कि सयाजी शिंदे से बात करनी है, तो उसने कहा वो शो करने गया है सतारा। तो ठीक है, मैंने कहा बात कराओ। तो जब आया सयाजी शिंदे तो उसने बात किया, हाँ मनोज, हाँ क्या हाल है? तो मैंने कहा ये स्कूल का विलन कैसे लगेगा? फिर मैंने कहा कि अच्छा ठीक है, आप राम गोपाल वर्मा से मिल लो आप आकर के। और वो मिला, और राम गोपाल वर्मा ने मुझे इमीडिएटली फ़ोन किया कि ये तो कमाल तुमने ढूंढ के दिया मुझे। इस तरीके से मैंने बहुतों के साथ काम किया। नंदू माधव हो गया, गणेश यादव हो गया, श्रुति मराठे इस फिल्म में है। तो कई सारे एक्टर्स और एक्ट्रेसेस जिनके साथ काम करने का मौका लगा, और सबसे सारे थिएटर एक्टर्स थे, और उनसे सीखने का बहुत मुझे मौका लगता है। नाही सगळे बरोबर आहे, पण मला 10% रूम पाहिजे, तर मला तुमच्याकडे कधी भेटू, तर मला कधी संबंध काय? त्यांनी राजनीतीमध्ये काम केलंय, पण म्हणून 10% जागा ते तुम्हाला कसे देतील? चाल तुम्हाला माहित नाही का, अटल बिहारी वाजपेयी यांचे काका। अरे शेट्टी तिकडे गेले नाही नाही नाही, पण मला सांगा, असा गोंधळ होतो का कि तुम्हाला अटल बिहारी वाजपेयींचा कोणीतरी नातेवाईक समजलं जातं का? है, मैं बताता हूँ कैसे। मैं निश्चय पे अटल हूँ। मैं बिहारी हूँ। वाह वाह वाह। और मैं वाजपेयी भी हूँ। ऐसे ही है, बाकी कोई रिश्ता नहीं है।
आता कोणतरी दुसरा शोधायला तुझ्या प्रश्नाचं आणि तुझ्या ह्याचं उत्तर मिळालंय, पण अजून काही प्रश्न आपल्याला त्यांना विचारायचे आहेत, अजून काही उत्तरे त्यांच्याकडे जाणून घ्यायची आहेत. पण इथे आपण घेणार आहोत एक छोटीशी विश्रांती. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा तुमचा आवडता कार्यक्रम ज्याचं नाव आहे कॉमेडीची जत्रा, लाईफच्या प्रॉब्लेमवर फॅन्टास्टिक मात्रा. तर या छोट्याशा विश्रांतीनंतर तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही पाहता तुमचा आवडता कार्यक्रम ज्याचं नाव आहे कॉमेडीची जत्रा, लाईफच्या प्रॉब्लेमवर फॅन्टास्टिक मात्रा. सर हिंदीमध्ये जसं 100 करोडचा क्लब, 200 करोडचा क्लब, 300 करोडचा क्लब असं चालू असतं. तसं आमच्या आता मराठीमध्ये पण आहे 40 करोड, 60 करोड, 80 करोड. तसं तुम्हाला कधी असा इंटरेस्ट वाटला नाही या रेसमध्ये? बहुत अच्छा सवाल है ये. 120 करोड़ का पॉपुलेशन है हिंदुस्तान का, और हम लोग 200 करोड़ में नाचने लगते हैं, है ना. 200 करोड़ कमाती है फिल्म, हम नाचना शुरू कर देते हैं. 200 करोड़ मतलब कि शर्म आनी चाहिए. 120 करोड़ में सिर्फ 200 करोड़, ये जिस कंट्री में आप 120 करोड़ का पॉपुलेशन है उसमें 200 करोड़ कमाए तो कुछ नहीं कमाया. इसका मतलब उतना थिएटर नहीं है. अभी उतना थिएटर बनाना चाहिए तुमको अच्छे से रिलीज़ करना और तरीका ढूंढना कि कैसे लोग ज़्यादा से ज़्यादा आपकी फिल्म देखें, दूर दूर तक गांव-गांव में फिल्म आपकी देखें तो और पैसा मिलेगा इंडस्ट्री को. लेकिन हम लोग वो सब नहीं सोचते. हम 200 करोड़ 200 करोड़ 200 करोड़. और दूसरी बात ये है कि कोई फिल्म 200 करोड़ कमाती है इसका मतलब कि नहीं कि वो अच्छी फिल्म. तो बहुत सारी फिल्में हैं जो करोड़ों करोड़ कमाती हैं, 2 साल के बाद कोई उनको देखता भी नहीं है. तो क्या इम्पोर्टेंट क्या है, अच्छी फिल्म करना या ये सोच के कोई फिल्म करना कि ये 200 करोड़ कमाएगी? तो अच्छी फिल्म करना जो है मेरा कंसंट्रेशन रहता है. क्या बात. मुझे बहुत तकलीफ होती है कि मुझे मराठी बोलने नहीं आती है, क्योंकि जिस तरह का सिनेमा मराठी लैंग्वेज में हो रहा है वो हिंदुस्तान में कहीं और नहीं हो रहा है. और मुझे बहुत बुरा लगेगा अगर मराठी सिनेमा भी 40 करोड़ 100 करोड़ के पीछे पड़े. मुझे बहुत बुरा लगेगा, क्योंकि एक लैंग्वेज में इतना बढ़िया काम हो रहा है और ज़मीन से जुड़ी हुई कहानियाँ लोगों के पास आ रही हैं. ऐसी फिल्में मराठी जनता जाके देख रही है और फिल्म को सक्सेसफुल कर रही है. तो मुझे तकलीफ होती है कि मुझे ये लैंग्वेज नहीं आता, नहीं तो मैं कितने सारे मैं फिल्में कर चुका हूँ. थोडा थोडा मी असला कसला मारला आहे, लोखंड से मारला आहे आणि तो पण लोखंडेने मारला आहे. काय थोडा थोडा मी साहेब बोलतो आहे तर थोडा थोडा बिहारी मध्ये पण मला घुसवा आहे तुम्ही. तुम्हाला मी मराठी मध्ये घुसवतो आहे. ये यूपी बिहार का आदमी जब मराठी बोलेगा तो ऐसे ही बोलेगा. तर तुम्ही बिहारमधल्या एका छोट्या गावातनं येऊन आज मुंबईत सेटल झालेला आहात. हा प्रवास कसा तुमच्यासाठी आहे? बहुत 17 साल की उम्र में मैंने पहली ट्रेन लिया था और एक बड़े शहर में आया था दिल्ली. और ये डिसाइड किया था अपना, मेरा एक दोस्त आ रहा था दिल्ली पढ़ाई करने के लिए और मेरे दिमाग में था बचपन से कि मुझे एक्टर बनना है. और किसी ने बोला था कि नेशनल स्कूल ऑफ ड्रामा है तो ग्रेजुएशन करके उसमें जाते हैं. तो मैं ग्रेजुएशन करने दिल्ली यूनिवर्सिटी आ गया. तो उस समय से क्योंकि मेरे पिताजी जो हैं वो एक छोटे मोटे किसान थे और उनके 6 बच्चे थे. तब से 17 साल की उम्र से काम कर रहा हूँ अभी तक. और अपना पढ़ाई लिखाई का खर्चा, ये सारी चीज़ें सब कुछ खुद ही किया मैंने आज तक. नेशनल स्कूल ऑफ ड्रामा में रिजेक्शन भी हुआ बहुत बार, लेकिन बाहर में काम करता रहा मैं. रेपेट्री में? जी, रेपेट्री में नहीं, बाहर के थिएटर में. जैसे फिर बैरी जॉन ने मुझे जैसे बिरंची दास को बुधिया को स्पॉट करता है, वैसे बैरी जॉन ने मुझे स्पॉट किया एक वर्कशॉप में. फिर उन्होंने ट्रेनिंग दी थी. तो इस तरह से ज़िंदगी चलती रही और आज यहाँ पे आके पहुँची है. और आज सब कुछ परिवार है, बच्ची है. एंड मतलब भगवान की दया है कि छोटे से बच्चा जो 17 साल का था उसका ख्याल भगवान ने अच्छा रख लिया. आगे भी अच्छा रखेंगे. सर, बुधिया या चित्रपटाबद्दल काय सांगाल प्रेक्षकांना? बुधिया नेमकं काय आहे? बुधिया सिर्फ एक फिल्म नहीं है,
एक ग्रेट फिल्म बनी है, बहुत ही बड़ी एंटरटेनमेंट है। आप एकदम सीट के कोने पे बैठे रहोगे, आपको लगेगा जैसे कि बच्चा कभी भी गिर जाएगा। इतना लंबा दौड़ है। उसने 70 किलोमीटर दौड़ा था पुरी से भुवनेश्वर। आप सबसे यंगेस्ट मैराथन रनर वर्ल्ड का बुधिया सिंह है। और उस पूरी कहानी तो ठीक है, लेकिन जिस तरह के समाज में रहते हैं, जिस तरह से यहाँ पे हजारों हजार टैलेंटेड बच्चे हैं जो गरीब झोपड़पट्टी में, गांव में, सब जगहों पे हैं, और हम लोगों को लगता है कि हम ही लोग टैलेंटेड। नहीं, ऐसा नहीं है। हजारों बच्चे हैं, उनको देखने वाला कोई नहीं है, उनको वहाँ से उठाने वाला कोई नहीं है। तो अगर बिरंची दास जैसा कोच सारे बच्चे को मिले तो ये हिंदुस्तान कम से कम स्पोर्ट्स में तो पीछे कभी नहीं रहेगा। क्या बात। ये सीख है। और ये फिल्म आप देखिए, अपने बच्चों को ले जाके देखिए, खुद आप सारे हस्बैंड वाइफ जाएं, बच्चों को लेकर के जाएं, अपने स्कूल को बोले कि बच्चों को इस तरह की फिल्म दिखानी चाहिए, बच्चे इससे इंस्पिरेशन में आएंगे। तो ये फिल्म एंटरटेनमेंट है, बहुत अच्छी फिल्म बनी है, लेकिन ये बहुत अच्छी इंस्पिरेशनल कहानी है। वाह, क्या बात। वाह। आमच्याकडनं बुधिया सिंग बॉर्न टू रन या चित्रपटाला खूप खूप शुभेच्छा। आणि आमची एक प्रथा परंपरा आहे, शुभेच्छा देत असताना सुद्धा आमच्याकडनं एक गाणं सादर होतं आणि ते आम्ही बुधिया सिंग साठी केलेलं गाणं आहे। जर तुमची परवानगी असेल तर ते गाणं आम्ही सादर करू। ओके। अरे वा, मोरे कदम चला। आमच्या कॉमेडीची जत्रा या टीम कडनं आणि कलर्स मराठीकडनं बुधिया सिंग बॉर्न टू रन या चित्रपटाला खूप खूप शुभेच्छा। तर आता आपली भेट होणार आहे पुढच्या बुधवारी रात्री 9:30 वाजता आपल्या आवडत्या कार्यक्रमाचं नाव आहे कॉमेडीची जत्रा, लाईफच्या प्रॉब्लेमवर फॅन्टास्टिक मात्रा।